रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे। 56 पैकी 40 जागा जिंकलेल्या आहेत। रत्नागिरीमध्ये भाजप 4, ठाकरेंची शिवसेना 6, राष्ट्रवादी 5 आणि मनसेला या ठिकाणी 1 जागा मिळाली आहे। रत्नागिरी आता शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला बनलेली आहे। जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता ही शिंदेंच्या शिवसेनेने या ठिकाणी मिळवलेली आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी दैनिक पुढारीच्या आवृत्ती प्रमुख जान्हवी पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। जान्हवी पाटील, एकूणच आतापर्यंत जे निकाल आपल्या हाती आहेत ते निकाल पाहता आपल्याला प्रामुख्याने म्हणता येईल की शिवसेनेनं रत्नागिरी हे आपला बालेकिल्ला आहे हे दाखवून दिलेल्या या निकालामधनं। निश्चितच, कारण 1997 पासून रत्नागिरी जिल्ह्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा गड होता आणि तो गड शिंदे सेनेने राखलेला आहे। शिंदे सेना हीच कोकणामधली खरी शिवसेना आहे याचा कौल रत्नागिरीवासियांनी दिला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण 56 जागांपैकी जवळपास 40 जागांवर शिंदे सेनेने शिक्कामोर्तब केलेला आहे। इतकंच नव्हे तर पंचायत समितीच्या 112 जागांपैकी 74 जागांवर शिंदे सेनेचे वर्चस्व आहे। राहिली गोष्ट भाजपची, तर हा मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे भाजपला त्या ठिकाणी जागा कमी देण्यात आलेल्या होत्या आणि बीजेपीने त्यांच्यावर युती करून त्यांना सपोर्ट देखील केला आहे। त्यामुळे या ठिकाणी महायुतीची सत्ता आली आणि तीही असं म्हणायला हरकत नाही की उबिटी गटाचा धोबीपछाड शिंदे सेनेने केलेला आहे आणि अशा प्रकारे शिंदे सेनेचं या मिनी मंत्रालयावर कब्जा राहणार आहे आणि मिनी मंत्रालय शिंदे सेना चालवणार आहे आणि याचं किंग मेकर म्हणून उदय सामंत रत्नागिरीमध्ये असतील, दक्षिण रत्नागिरीमध्ये, आणि उत्तर रत्नागिरीमध्ये योगेश कदम, रामदास कदम यांचा करिश्मा दिसून आलेला आहे। भास्कर जाधवांना त्यांचं म्हणजे प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना सुद्धा योग्य ती कामगिरी करता आली नाही। त्यांचा स्वतःचा मुलगा विक्रांत जाधव सुद्धा या निवडणुकीत उभा राहिला होता। 3 ते 4 सीट सोडल्यास गुहागर मतदारसंघामध्ये आलेली नाही। पण शिंदे सेनेला एक धक्का सुद्धा संगमेश्वर मतदारसंघामध्ये बसलाय। जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने आणि रचना महाडिक या दोन्ही माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा म्हणजे पराभव झालेला आहे। हे शिंदे सेनेसाठी फार मोठी धक्कादायक बाब आहे, कारण या एका ठिकाणी सोडल्यास बाकी सर्व ठिकाणी शिंदे सेनेने आपला करिश्मा दाखवलेला आहे आणि 1997 पासूनची आतापर्यंतची ही परंपरा बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी कायम राखलेली आहे। अगदी धन्यवाद जान्हवी मॅडम आपण केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी। तर रत्नागिरीमध्ये शिंदे सेनेनं आपणच खरी शिवसेना आहोत हे या निकालाअंती सिद्ध केलेलं आहे। रत्नागिरीमधनं हा निकाल समोर आहे ज्या ठिकाणी शिंदे सेनेनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे। 40 जागा या ठिकाणी जिंकलेल्या।